महाराष्ट्र दर्शनार्थ्यांसाठी प्रेक्षणीय स्थळ असलेला तेलंगणा राज्यातील काशी म्हणून ओळख असलेल्या या भागात कालेश्वर जे मंदिर आहे, कालेश्वर मुक्तेश्वर मंदिर आहे, या मुक्तेश्वर मंदिरात जवळपास 1000 ते 12 वर्ष जुने जे आहेत ते आध्यात्मिक वैभवाबरोबरच हे ठिकाण ऐतिहासिक आणि कलात्मक खनिजांच्या साठा जे आहे तिथे सापडलेला आहे। आणि देवस्थान विभागात काकतीय आणि प्रादेशिक काळातील ऐतिहासिक व सांस्कृतिक जे संग्रहालय आहे, संग्रहालय तयार करण्याचे काम इथे सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात जवळपास अनेक भक्त जे आहेत ते इथे मंदिरात दर्शनासाठी येत असतात, मोठ्या संख्येत इथे दर्शन घेत असतात। आणि गडचिरोली किंवा महाराष्ट्रातील जे भक्त आहेत ते मोठ्या संख्येत इथे दर्शन घेत असतात। कालेश्वरम मुक्तेश्वरम स्वामी मंदिराच्या नूतनीकरणाच्या दरम्यान स्थळावरील शिलालेख आणि 100हून अधिक देवांचे मूर्ती शिल्पे जे आहेत ते 1000 वर्ष अगोदरचे सापडलेले आहेत। तर इथे जमिनीखाली सापडलेले प्राचीन काळातील जे आहेत ते मूर्ती आहेत आणि दुर्मिळ मूर्ती आहेत, 110हून अधिक दुर्मिळ मूर्ती आहेत। आणि यात संग्रहालय तयार करण्यासाठी तेलंगणा सरकार जे आहेत ते सध्या इथे संग्रहालय तयार करीत असून आता महाराष्ट्रातून किंवा छत्तीसगड मध्य प्रदेशमधून येणाऱ्या जे भाविक आहेत त्यांना अजून काहीतरी वेगळं बघण्यासारखे संग्रहालय इथे तयार होत आहे। आणि हे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात पहिले संग्रहालय आहे जे प्राचीन काळातील मूर्त्यांचे संग्रहालय आहे। आणि या संग्रहालयाचे काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आणि 1000 ते 12 वर्ष जुने मूर्त्या किंवा संग्रहालय जे आहेत ते इथे सापडल्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते पाहण्यासाठी उत्सुकता दाखवित आहेत। आणि याचा शुभारंभ जे आहे ते या महिन्याच्या शेवटपर्यंत होणार आहे आणि तेलंगणा सरकार याची तयारी सध्या करीत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मी इरफान, कालेश्वरम मुक्तेश्वरम देवस्थान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।